वसई विरार महापालिकेतील पाणीकर, वाढीव घरपट्टी आणि खराब रस्त्याच्या मुद्द्यावरून भाजपने रविवारी आंदोलन केले. मात्र हे आंदोलन जनहितासाठी नसून केवळ एक राजकीय देखावा आहे, असा घणाघाती आरोप बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक व आरोग्य सभापती निलेश देशमुख यांनी केला आहे. भाजपकडून स्मार्ट मीटरच्या प्रश्नावर सोयीस्कर मौन बाळगले जात असल्याचा दावा करत देशमुख म्हणाले, राज्यात आणि पालघर जिल्ह्यात भाजपची सत्ता आहे. आमदार व खासदार असतानाही गेल्या 2 वर्षात त्यांनी काय काम केले हे जनतेला देखील ठाऊक आहे. ठाकूर यांच्या कार्यकाळातील विकास कामांचे श्रेय घेणाऱ्या भाजपने पालिका प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी आपल्याच सरकारकडून हे प्रश्न सोडवून दाखवावेत. तसेच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून भाजपच्याच नेत्यांमध्ये परस्पर विरोधी भूमिका असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या आंदोलनावर जोरदार निशाणा साधला आहे. गावाचं शहर झालं आणि शहराचं रूपांतर एका मोठ्या शहरामध्ये होऊन 2009ला महानगरपालिकेची स्थापना झाली. 2009 पासून एक हाती सत्ता असणारी म्हणजे 35 वर्ष बहुजन विकास आघाडीची सत्ता होती. मात्र कुठेतरी यावेळेला महानगरपालिकेचं चित्र बदलताना पाहायला मिळालं आणि विरोधी पक्षनेते म्हणून तिथे एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये भूमिका मांडणारे कोणतरी आलं. कुठेतरी विरोध आणि राजकीय वर्तुळात ज्या ह्या होत्या की कुठेतरी आरोप प्रत्यारोप होताना नजर आलं. काल एक भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक जनसंलाप करण्यात आला, महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला की इतके वर्ष सत्तेत असणाऱ्यामुळे जी काही शहराची दुरावस्था झालेली आहे ही नुकती बहुजन विकास आघाडीच्या 35 वर्ष हाती असलेल्या सत्तेमुळे झालेली आहे. आणि त्याचा कुठेतरी विरोध करण्यासाठी जे निलेश देशमुख सर आहेत यांनी आपली प्रतिक्रिया मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्यावर ते सुद्धा बोलायला उपस्थित आहेत. सर, कुठेतरी आरोप प्रत्यारोप नेहमीच राजकारणात होत असतो आणि कालची जनसभा आपण पाहिली असेल, काय सांगाल? लोकशाहीच्या माध्यमातून सगळ्यांना अधिकार आहेत या ठिकाणी आंदोलन करण्याचा आणि त्या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया देण्याचा. परंतु सत्ताधारी असलेली लोक हे जेव्हा आंदोलन करण्याचा फास करतात तेव्हा खरं म्हणजे हे जनतेला तितकं आवडत नाहीये. खरं म्हणजे ज्या पक्षाने जे आंदोलन केलं त्या पक्षाची आज केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे. त्या पक्षाचे स्वतःच्या पक्षाचे 2 आमदार आहेत, त्यानंतर त्यांच्या सहयोगी पक्षाचे 1 आमदार आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे खासदार आहेत, त्यांचे पालकमंत्री आहेत, त्याचप्रमाणे विधान परिषदेमध्ये म्हणजे विधान परिषदेवर पण त्यांचे आमदार आहेत. रवींद्र फाटक असतील सहयोगी पक्षाचे, निरंजन डावखरे असतील आणि त्यांच्या शिक्षक मतदारसंघाचे 1 आमदार, कारण त्यांचं त्या काम काही नसल्यामुळे नाव पण लक्षात येत नाही, असे त्यांचे सर्व पदाधिकारी या पूर्ण वसई तालुक्यामध्ये त्यांच्या सत्ता असताना दुर्दैवाने आज त्यांना पण या ठिकाणी आंदोलनाचा फास करावा वाटतो अशी वेळ आलेली आहे. त्यामुळे मी त्याचा निषेध करतो आणि खंडन करतो. नक्कीच आपण जरी म्हणताय की हा जो मोर्चा आहे त्याचं कारण, पण जर आपण प्रामुख्याने बघाल तर आज रस्त्याची जी परिस्थिती निर्माण झाली आहे, अख्खं जे शहर म्हणाल शहरातले बहुतेक जे रस्ते आहेत ते खड्डेमय झालेले आहेत. पाणीपट्टी कुठेतरी वाढलेली आहे. ती पण असा आरोप आपल्यावर करण्यात येतोय की कुठेतरी सत्ताधाऱ्यांमुळे जी काही समस्या निर्माण झाली आहे या कारणास्तव तो मोर्चा काढलेला. आज जर तुम्ही मेन स्ट्रीम मीडियामध्ये जर गेलात तर पूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जर बघत असाल तर आज चाकणला काय झालंय किंवा नाशिकमध्ये काय होते किंवा पुण्यामध्ये काय होते किंवा यांचे सहयोगी कल्याण, डोंबिवली या ठिकाणी जिकडे ज्या विभागातनं यांचे परिषदेचे अध्यक्ष येतात आज तिकडे किती खड्डे पडले, तिकडे किती आंदोलन चाललंय. यावर्षी पावसाचं प्रमाण पूर्ण महाराष्ट्रभर खूप जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. आणि मी तुम्हाला एक सांगतो की नाशिकच्या बाबतीत सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की गॅस पाईपलाईनचं काम चालू असल्यामुळे त्या ठिकाणी खड्डे पडले. मग त्या निकषाने जर बघायला गेलं तर आपल्या वसई विरार शहरामध्ये STPचं म्हणजे भुयारी गटाराचं काम चालू आहे, अमृतमधल्या पाणी योजनेचं काम चालू आहे आणि गॅस पाईपलाईनचं काम चालू आहे. म्हणजे लोकांनी अपेक्षा ठेवाय की ही काम होती. तर त्यामुळे आणि यावेळेला वसईमध्ये पण पाऊस सगळ्यात जास्त पाऊस हा वसईमध्ये पडला, पूर परिस्थिती आली. त्याच्यामुळे काही वेळा केलेल्या कामामध्ये परत खड्डे पडले गेलेले आहेत. परंतु आम्ही कुठल्याही ठेकेदाराला 1ही रुपया आजपर्यंत दिलेला नाहीये. ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले असतील गणपतीपूर्वी सर्व ते खड्डे आम्ही बुजवणार आणि जनतेला चांगल्या सोयी देण्याचा प्रयत्न करणार. नक्कीच माझा एक शेवटचा प्रश्न असेल आपल्याला, कुठेतरी आरोग्याविषयी हा एक गंभीर विषय मानला जातो. 2019 म्हणजे कोरोनाकाली ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते त्यांनी एक वसई विरारला चांगलं रुग्णालय मिळावं म्हणून नालासोपारा या ठिकाणी त्याचं भूमिपूजन केलेलं. त्यानंतर चर्चा झाली, अनेक वेळा आपल्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीतून परत ओपनिंग करण्यात आली, मात्र नागरिकांना अजून हॉस्पिटल मिळालं नाही. काय सांगाल? खरं म्हणजे आरोग्य सभापती असल्यामुळे माझं स्वतःही त्या ठिकाणी प्रयत्न राहिलेला आहे.
आणि आमचे नेते लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि आमचे नेते श्री क्षितिजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असतो. आणि खरं म्हणजे आप्पा आणि क्षितिज दादा यांनी या तालुक्यासाठी चांगल्या चांगल्या योजना आणल्या आणि नुसत्या योजना आणल्या नाहीत, ज्या योजना आणल्या त्या योजनेचा प्लॅनिंग करण्याचं काम आणि एकदम चांगल्या पद्धतीने कसं हॉस्पिटल होईल, त्यात वेगवेगळे विभाग कसे तयार होतील हे काम करण्याचं काम स्वतः क्षितिज दादा यांनी केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर आम्ही काम ते करण्याचा प्रयत्न करू. खरी म्हणजे आज दुर्दैव असं आहे की कुठलंही चांगलं काम होते त्याचं क्रेडिट घ्यायला भारतीय जनता पार्टीचे सगळे आमदार खासदार सगळे नेते येतात, परंतु जेव्हा एखादी गोष्ट त्या ठिकाणी जेव्हा लोकांकरांसाठी काम करायचं असेल तेव्हा तो दोष पूर्णपणे बहुजन विकास आघाडीवर दिला जातो. मी तुम्हाला तेच म्हटलं की शेवटी जमीन कोणी नावावर केली तर आम्ही काम केली, पत्र कोणाच्या नंतर माझ्या नावाने पत्र काढलं म्हणून आमदारांनी सांगितलं, पण आज ते काम जर होत नसेल तर ते कोणामुळे होत नाही तर बहुजन विकास आघाडीमुळे. आमची स्पष्ट आमच्या लोकनेत्यांची भूमिका आहे, जे जे काय सगळं चांगलं होते त्याचं क्रेडिट आम्हाला द्या, जे नाही होत त्याचं पण अपयश आम्ही घ्यायला तयार आहोत, परंतु सोयीस्कररित्या भूमिका मांडून प्रत्येक विषयाचं राजकीयकरण करण्याचे हे धंदे या भारतीय जनता पार्टीने आणि यांच्या नेत्यांनी बंद केले पाहिजेत आणि लोकांना चांगल्या सुविधा कशा देता येतील आणि त्यासाठी एकत्रितपणे म्हणजे सर्व पक्ष एकत्रितपणे आपण काम केलं पाहिजे. त्या दिवशी 15 ऑगस्टला स्वतः क्षितिज ठाकूर म्हणाले की लाईटचा प्रश्न असेल, लोकांना लाईटचं बिल येते, स्मार्ट मीटर लावले जातात, तर ह्या सगळ्या विषयामध्ये सगळ्यांनी एकत्र होऊन जर आपण काम केलं खरं म्हणजे ते डिपार्टमेंट कोणाकडे, सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे. आज ती तक्रार कुठे गेली पाहिजे, त्यांच्याकडे गेली पाहिजे. पण सोयीस्कररित्या फक्त पाणीपट्टी वाढीचा मुद्दा घ्यायचा, त्याचं राजकारण करायचं, पण जनतेला इतर ज्या काही समस्या आहेत ज्या राज्य शासनाकडे येतात किंवा त्यांच्यामध्ये सुटू शकतात त्यावर प्रयत्न न करता फक्त राजकीकरण करण्याचं काम या पक्षाकडनं केलं जातं. धन्यवाद. आपण आमच्याशी बातचीत करणं वेळ दिला. राजकारणात आरोप आणि प्रत्यारोप होतात. 25 वर्ष सत्ता असणाऱ्या बहुजनला कुठेतरी विरोधी पक्षाची भूमिका पाहायला मिळाली आणि विरोध प्रत्येक वेळी होता, जो कामाचा असेल किंवा न झालेल्या कामाचा असेल. मात्र कुठेतरी ते जनतेचे प्रश्न आहेत ते कुठेतरी जे राहिलेले आहेत यांना कुठेतरी मार्ग लागण्यासाठी आता नागरिकांना मनात अशा अनेक वेळा प्रश्न निर्माण होतात. पण खरोखर ह्या सगळ्या संबंधित वसई विरारकरांना नेमकं मिळणार काय हे पाहावं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. नवराष्ट्रकरिता मी निलेश महाडिक, नालासोपारा.